महाराष्ट्र शासनाच्या वतीने बच्चू कडू यांना जरांगे पाटील यांच्याशी बोलायला पाठवलं, परंतु ती असारी बोलणी अयशस्वी झाली अशा रीतीचं निरोप आहेत, माहिती आहे। जरांगे पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठा मधली नेतृत्व उभं राहिलं। श्रीमंत मराठा हा त्याच्यामुळे हादरलेला आहे। शासनावरती एका प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकला जातोय की काही करा आणि ह्याला पोस्टपोन करा अशी असणारी परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूस शासनाच्या वतीने जे सांगण्यात आलं की 54 लाख नोंदणी ह्या सापडल्या, कुणबी समाजाच्या 54 लाख नोंदणी सापडल्या। आता प्रत्येक घरामध्ये आपण असणाऱ्या 4 माणसं त्या ठिकाणी धरली तर एकंदरीत 3 कोटीच्या आसपास कुणबी समाजाची संख्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये 3-3.5 लाख कोटी हे असणारा महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत। तेव्हा हे जे आकडे सरकार सांगते हे फसवे आहेत आणि कुठेतरी दंगलीचा जो अजेंडा आहे तो दंगलीचा अजेंडा त्या ठिकाणी राबवला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे, जेणेकरून ओबीसीना उचकवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहायला जात आहे। माझा इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही। जरांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे। झाली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही। तेव्हा जरांगे पाटलांच्या पाठीमागे गरीब मराठ्याने पूर्णपणे ताकदीने उभं राहिलं पाहिजे। मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे। आम्ही असणारा ओबीसी च्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसींचं ताट वेगळं आणि हा जो गरीब मराठा नवीन प्रवर्ग निर्माण करण्याच्या पाठीमागे जे लागलेलो आहोत, मराठवाड्यामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता तेवढी लोकसंख्या मराठवाड्यातली आहे काय हा सुद्धा विचार करणं भाग आहे। जरांगे पाटील यांचं जो आंदोलन सुरू आहे त्याला मुंबईला तुम्ही पाठिंबा देणार आहात? आणि पाठिंबा दिलाच आहे आम्ही, म्हणून तर आम्ही असणाऱ्या गरीब मराठ्यांना म्हणतोय की त्यांनी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, बरोबरीने उभं राहिलं पाहिजे। गरीब मराठा जेवढा ताकदीने जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे राहतील तेवढ्याच हा जो श्रीमंत मराठा आहे किंवा माझ्या शब्दामध्ये निजामी मराठा जो आहे तो झुकणार आहे, नाहीतर हा निजामी मराठा झुकणार नाही। सर, आपण म्हणतात जरांगे पाटील इलेक्शन मध्ये जायला पाहिजे, हो त्यांनी इलेक्शन मध्ये गेलं पाहिजे काय? त्या शेवटी हा निकाल पार्लमेंट लावू शकते किंवा विधानसभा लावू शकते। वंचित बरोबर यावं असं तुमचं मागणी? माझी मागणी काहीच नाही, त्यांनी भूमिका घ्यावी असं आमचं म्हणणं आहे। कोणत्याही सरकारनं आजपर्यंत मराठा आरक्षण दिलं नाही, तर नेमकं त्यांनी जावं तरी कोणाला? मी म्हणून तर म्हणतोय की त्यांनी स्वतःची स्पेस निर्माण केलेली आहे, एक ताकद निर्माण केलेली आहे
त्यांनी जेवढी स्पेस निर्माण केलेली आहे त्या स्पेसमधनं ते पार्लमेंटमध्ये पोचू शकतात याची आम्हाला खात्री आहे. म्हणजे पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा निकाल त्या ठिकाणी लावता येतो. निजामी मराठा हा सल्ला जरांगे पाटील यांना देणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की 2-3 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. या 2-3 महिने आपण असताना काढून घेतले तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण हे आंदोलन जिरवू शकतो. उरलेली आंदोलनं जिरवली तशी. जरांगे पाटलांनी भूमिका जर स्पष्ट केली आपली तर वंचित त्यांना साथ देणार आहे का लोकसभेत? त्यांची भूमिका तर येऊ द्या, मग त्याच्यावरती आम्ही बोलू. साहेब, मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला होईल? कुठल्या? हे जे गरीब मराठा, श्रीमंत मराठा या निमित्ताने माझं म्हणणं असं आहे की त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी फायदा तोटा कधी बघत नाही, पण ज्या प्रश्नासाठी मी लढतोय त्या प्रश्नाला मला जर स्वरूप द्यायचं असेल, आकार द्यायचा, सोडवायचा असेल तर मी पार्लमेंटमध्ये कसा पोचेन हे मी त्या ठिकाणी बघतो. इथे आज सारा ठेकेदारी जी पद्धत चाललेली आहे ती राजकीय बंद व्हावी. येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेब आणि जरांगे पाटील सोबत दिसतील? त्यांच्या भूमिकेवरती अवलंबून आहे. म्हणजे जर बाळासाहेब जर महाविकास आघाडी जर नाही गेले आणि जर शिवसेनेसोबत नाही राहिले तर मग वंचित आणि जरांगे हे सोबत दिसतील आम्हाला? जरांगेची भूमिका तर येऊ द्या. तुम्ही अगोदर शेतीच केली नाही ते गहू निघणार असं सुरुवात केलेलं काय करणार त्याला? आता एकीकडे भारत जोडो यात्रेचं निमंत्रण येते तुम्हाला, अयोध्येचं निमंत्रण येते. दोन्ही मोठ्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीची गरज भासत आहे असं वाटतंय तुम्हाला? त्यांनी योग्य भूमिका घ्यावी. योग्य भूमिका घेतली तर त्याला असताना आमचं आहे त्या ठिकाणी. दोघंही योग्य भूमिका घेत नाही आहेत, म्हणजे टीका म्हणून म्हणत नाही, पण लोकसभेचं इलेक्शन लागलं तर काँग्रेस पक्ष हा जो भारत जोडो यात्रा आहे हे सस्पेंड करणार आहेत का? जर सस्पेंड करणार नसतील तर मग एका म्यानात 2 तलवारी कशा राहतील? एका बाजूला इलेक्शन, दुसऱ्या बाजूला भारत जोडो. म्हणजे इंडियामधली तुमची बोलणी कुठपर्यंत आली? काय त्यांना मी जिथे होतो वर्षभरापूर्वी तिथेच आहे. वाट कधीपर्यंत पाहणार? आम्ही शेवटपर्यंत वाटतो. कारण आम्ही जसं म्हटलं की आमचा टार्गेट यावेळेस नरेंद्र मोदी आहे आणि BJP RSS. रामदास आठवलेंनी अनेकदा म्हटलेलं आहे आपण रिपब्लिकन. थँक्यू व्हेरी मच. चला चल, थँक्यू.